चल देवाला नमस्कार कर. धक्का किती करता ह्या घरासाठी. जीव पुढे हाय तोवर करत राहायचं. तू बी थकली अशी, आराम कर जा. आणि युवराज झोपलं काय? हो मी झोपून आले आता. आई गावभर फिरती, बाप दारूच्या नशे. काय होणार पुढे ह्या पोराचं? आणि समजा तरास तुला सोसावं लागणार बघ. गोदाक्का ह्यात त्या बिचाऱ्या बाळाची काय चूक. आपण वाढवू त्याला, आपण मोठं करू. त्याची आई तुझ्या संग एवढं वाईट वागती, तरी बी त्या पोराला तू स्वतःच्या पोरावाने जपतीस. अंजली अगं कुठून आणतेस एवढा चांगुलपणा? ज्या चांगुलपणावर राणाजींचा शेवटपर्यंत विश्वास होता, तो चांगुलपणा मी कसा सोडू? गोष्ट सांग ना. लाडू माऊला जरा आराम करू दे. ऐकायचंय तुला गोष्ट? हो. एक कंस नावाचा अत्यंत वाईट राजा होता. तो त्याच्या सगळ्या जनतेवर खूप अन्याय करायचा. सगळी जनता त्याला कंटाळली होती. त्यानं त्याची बहीण देवकी आणि वसुदेवाचं राज्य सुद्धा बळकावलं होतं. सगळी जनता त्याच्या अन्यायाला कंटाळून देवाचा धावा करत होती. आणि मग एके दिवशी आकाशवाणी झाली, देवकीचं 8वं बाळ कंसाचा वध करेल म्हणून. ते ऐकल्यावर कंसाने देवकीला आणि वसुदेवाला तुरुंगात बंद करून टाकलं. मग 7 बाळ झाली देवकी. ही 7ही बाळ कंसाने मारून टाकली. आणि जेव्हा देवकीला 8वं बाळ झालं तेव्हा खूप पाऊस पडत होता. सगळे तुरुंगाचे दरवाजे तर बंद होते. पण अचानकच काहीतरी झालं आणि तुरुंगाचे सगळे दरवाजे अचानक उघडले. सगळे पहारेकरी झोपले होते. सगळ्यांना वाटत होतं हे 8वं बाळ वाचलंच पाहिजे. मग वसुदेवाने काय केलं माहितीये? त्या बाळाला उचललं. सगळे पहारेकरी झोपलेत असं बघून त्याला एका टोपल्यात टाकलं आणि डोक्यावर टोपलं घेऊन निघाला. बाहेर खूप पाऊस पडत होता. नदीला पूर आला होता. वसुदेव तशाच पाण्यातून निघाला होता. तो पूर्ण पाण्यात बुडाला आणि वर ते टोपलीत बाळ होतं ना. मग तेव्हा त्या बाळाच्या अंगठ्याला पाण्याचा स्पर्श झाला. मग अचानकच पाणी कमी झालं आणि वसुदेवाचा रस्ता मोकळा झाला. मग तो चालत चालत बाळाला घेऊन पुढे गेला. पुढे ते बाळ नंदाघरी मोठं झालं आणि नंतर त्यांनी कंसाचा वध सुद्धा केला. ते बाळ कोण होतं माहितीये? कोण? कृष्ण. हा, भागाबाईला पण संपवायला कृष्ण येणार. लाडू असं नाही म्हणायचं. का नाही? भागाबाई त्या कंसासारखीच वागते की. तिला संपवायला कृष्ण आलाच पाहिजे. म्हणजे मला प्रार्थना करणार कृष्णाला पाठव म्हणून. कृष्णाचं युग संपलं आता लाड्या. या कलियुगात फक्त आम्ही आहे. आणि जिथं आम्ही तिथं फक्त आमचं ऐकायचं. समजलं? ताई बघा, त्या गोष्टी असल्या ऐकून ऐकून कनी तो लाडू नाहीतर तुझं ते युवराज दोघांपैकी कोणीतरी. ए काय ग? हा, या कसल्या भाकड कथा सांगत बसल्यास? नाही नाही सांगायचं नाही. उठ उठ चल चल. आणि हे बघ, तू किती बी राजकारण कर आमच्या ताईवर, पण जोपर्यंत ह्यो माननीय परेश पाटील जिवंत आहे की नाही, तोवर तुझा एक बी प्लॅन सक्सेस होणार नाही. असल्या खून खराब्याच्या गोष्टी सांगायला लाज कशी वाटत नाही का तुला? काय रे लाड्या, गोष्टी ऐकायचा लई नाद आहे काय तुला? परत जर गोष्ट बिष्ट केलास का नाही तर तुरुंगात तुझ्या बापाकडे पाठवून देऊ.
नाही हे कशाला पाहिजे वजन घरात हं? त्याला घरात बाहेरच काढतो आमच्या पोरा संगत खेळायला कोण तर पाहिजे का नाही? हा. बरोबर बरोबर पाहिजे पाहिजे ते काय तुझं पोरगं तुझ्यासारखंच किरकिर नाही आधी सारखं रडत असते ग म्हणून म्हणलंय. परत जर गोष्ट सांगितली तर एकतर तुझी जीभ छाटली जाईल, नाहीतर या लाड्याला बहिरं केलं जाईल. समजलं काय? वहिनी साहेब हे बघा आणला याला. वहिनी साहेब चुकलं माझं, माफ करा हो. तुम्ही का थांबलाय? चला वर जावा. जावा म्हणलंय ना व. अंजली वहिनी वाचवा हो यातनं, वाचवा. बारक्या पोरांवर खून खराब्याचा संस्कार करत नाही आम्ही. एकदा वर निघायचं असं सांगितलंय तर वर निघायचं. अंजली वहिनी वाचवा हो. राणाचा नाही तर तुम्हीच आमचा आधार राहायचा. त्यातनं वाचवा वहिनी हो. अशी पाठ फिरू नका वहिनी हो. वाचवा. या बाजीराव साहेब, हे घ्या आमचं डोसकं. कुठं आहे तुमचा कोयता? कोयता कुठं आहे? सकाळपासून लई मोठ्या मोठ्या बाता करत होतास. हा अरे आता का दाखले बसले? काय बाजीराव माझ्या ताईच्या डुसक्यात कोयता घालणार होतास? हा ह्या मोडलं काय तुझं? हा नाही 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 वहिनी साहेब, मी असं काय म्हटलं नाही हो. नाही. माननीय परेश पाटलाच्या माणसावर डाऊट. अरे भीती मोडली काय तुझी? मोडली भीती? नाही नाही आता काय ताई तुझ्या डोसक्यात कोयता घालायच्या आधी तुझं डोसकं मीच कोयत्यानं फोडतो. पांड्या जरा कोयता तयार ठेव रे. आहे ना व? बोल तू बोललायस का नाही? बोल खरं बोल. चुकलं वहिनी साहेब, चुकलं. बाजीराव, एकतर पांढरी आणि गुलाबाची फुलं सांगितली होती, तर तू झेंडूचा हार आणलास. त्यात वर काय तर आमचं कोयत्यानं मुंडकं छाटणार होता. धाडस कसं झालं र तुझं? पप्या, आमची दहशत कमी झाल्या काय? चुकलं वहिनी साहेब, माफ करा. एकदा माफ करा. आयुष्यात अशी परत चुकणार नाही. तू कधी आम्ही माफ करतच नसतो. तू हे बोलला म्हणजे तुझ्या मनातली दहशत कमी झाली. दहशत कमी झाली काय? ठीक आहे वाढवू की दहशत आपण? नुसते याला काय शिक्षा द्यायची तेवढं सांगायचं. चहा पिणार? जा. चंदे, चांद. अरे काय चाललंय तुझं? हे बघ आज ह्यो बोललाय, उद्या गावातले आणि 4 लोक बोलतील माझं आई त्याचा आजच्या आज मर्डर करून ह्याला नदीत फेकून देतो. मर्डर करून काय होणार आहे? याला तर अशी शिक्षा करायला पाहिजे की यानेच नाही, दुसऱ्या कुणी बी आमच्या विरोधात एक शब्द बोलायचं मनात बी नाही आणलं पाहिजे. त्याची जमीन जप्त करू काय? किती जमीन आहे याची? 2 एकर आहे. पाहिजे तर पीक घ्या, मला यातनं सोडा.
ती तर आता कवाच आमची झाल्या. काय पप्या, पण तेवढ्यावरच कसं सोडायचं र तुला? आमच्या विरोधात बोलला, आमचं डोसकं कोयत्यानी फोडणार असं म्हणला. त्यासाठी काय तर जंगी शिक्षा झाली पाहिजे. काय पप्या? चुकलं वहिनी साहेब, माफ करा मला. मी काय म्हणतो, आता शिक्षा सांग की. आणू काय कोयता? आणू कोयता? ताई सच्चा ए गारगाराला सांगितलं तुला? अहो ताईसाहेब उकळलेला चहा आणलाय. बाजीरावला नेऊन दे. बाजीराव, तो चहा पी. बाजीराव, एका घोटात तो चहा पी. अहो ताईसाहेब उकळता चहा आहे. पी तो चहा. जी भाषी जळली पाहिजे, की आमच्या विरोधात नरड्यातनं आवाज नाही आला पाहिजे. आता चुपचाप तो चहा पी, नाहीतर हातपाय बांधून सलग 10 कप चहा नरड्यात वतू. पी तो चहा. आला का फोड जिभेला? आता आमच्या विषयी बोलताना कायम ह्यो फोड तुझ्या ध्यानात राहील. आणि हा, फोडावरनं ध्यानात आलं, तू आमच्या विरोधात कट केला, मग तुला फोडून दी काढलाच पाहिजे की. तायडे, बरोबर तायडे. अगं नुसतं चहा नाही याचं हे हाल झाल्यात, फोडल्यावर काय होईल? दहशत बसल आमची. दाबकानं फोडा याला, आणि त्याचं शूटिंग करून गावातल्या प्रत्येक माणसापतूर पोचवा. एक नंबर चालतंय की. बंड्या, मोबाईल. काय झालं? आधी कशाला रडायचंय? चला चला. काय होत नाही. व्हॉट व्हॉट? अजिबात नाही. बोल की बोल. बोल. नंदिता गायकवाडांचा. बोल. नंदिता गायकवाडांचा. नंदिता गायकवाडांचा. उद्या या माणसाच्या जमिनीचा ताबा घ्यायचा, आणि ह्यो व्हिडिओ गावातल्या प्रत्येक माणसाच्या मोबाईलवर पाठवायचा. गावातल्यांना कळू द्या,
दहशत काय असत्या. अरे 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 हा बघा मोबाईल वर काय आलंय. अरे हा बघा हा बघा. अरे त्याला मारा लागला. अरे काय अरे गावानं असं काय पाप केलं म्हणून हे भोग आपल्या नशिबी आलं. राणा गेल्यापासून गावातलं 2 वर्षात फार गावाची वाट लागली रे. भयानक काय सगळं. पाहिलं वेळ टावर घातला पाहिजे नाहीतर जगणं मुश्किल होऊन बसेल आपल्या सगळ्यांचं. अरे ती नवऱ्याला आवडली नाही ती आपण कशी आवरायची. थोडा दे राणा पोटाला हात लावू नका. राणाचं नाव बोटाला काय केलं तर गावाला भोगायला थांबा. संध्या पोटाला काय करू नका. सगळ्या गावाला भोगायला लागेल. संध्या पोटाला काय करू ते बोस. माझा ऐका सनीचा ऐकू मी. राणाचं नाव बघ कसं लिहिलंय. आपल्या राणाचं राहून नका की संध्या. काय करू द्या सगळ्यात बाहेर पडायचं. अहो घरात काय चाललंय बघा. अहो गावाची तर फार वाट लागल्या. साहेब दिवस हे काय काय करायला लागलं. ती बाई चेटकी नाही. तिनं चेटूक करून राहण्याला गायब केलाय. घात केलाय त्या बाईनं. तेच म्हणतोय सनीदा. हो त्यांचा बंदोबस्त करायला पाहिजे. नाहीतर एक दिवस सगळा गाव बरबाद होऊन जाईल सनीदा. माझ्या हातात काय बी नाही राहू द्या. अहो मग तुमच्या हातात नाही तर मग कुणाच्या हातात आहे सनीदा. देवाच्या हातात. माझा देवच तिला सुधरवू शकतो. सगळं देवाच्या हातात टाकून नाही चालणार सनीदा. मग काय करायचं जाऊ द्या. देव साथ देणार आहे आपल्याला. देव साथ देण्याची गॅरंटी पण राहिलेली नाही सनीदा. मला गॅरंटी आहे. मला गॅरंटी आहे. सगळी वेट सगळी वेट. आता जरी ते वीज काढली तर देव साथ देणार. नाही काढली काय देणार सनीदा. अशी अवेळी हीच कशी काढणार सांगतोय मी. योग्य टायमालाच गोष्ट होणार. मी सांगितलं म्हणून नंदिता काय सुधारणार नाही. काहीच पण कडकणार नाही. हीच काढली. बघा देव आपल्या मत्तेला येणार सनीदा. सनीदा आपल्या गावावरचं संकट दूर होणार सनीदा. हीच काढली सनीदा. उद्या आपल्या गावावरचं संकट एकच माणूस घालू शकतोय. आपला राणादा. पण राणा तुम्ही सगळी काय बी म्हणा. माझा राणादा येणार. येणार काय नाही देवा. खरंच खरंच येणार. देव ऐकणार आहे माझं. राणादा येईल. येईल काय राणादा. राणादा येणार आहे. राणादा येणार आहे.
हो सुंदर. येणार राहणार देवाने पण साथ दिली.